मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. श्रीराम. आपले वागणे विवेकपूर्ण असावे, त्याचबरोबर अंतःकरणात दयाही असावी. अशा दयेमुळेच मनाला शांती मिळते, मन प्रसन्न होते. अर्थात ही शांती टिकवणे आपल्याच हातात आहे. कुणीही आपल्या जीवावर बेतेल इतका त्रास दिला तरीही सहन करायचे, असाही शांत राहण्याचा अर्थ नाही. हे आपण मागच्या श्लोकात शिकलो. राग येऊ द्यायचा नाही हे खरे, पण व्यवहारात तो येणारच. अशा वेळी रागावरही नियंत्रण ठेवता आले पाहिजे, हेच समर्थ या श्लोकात सांगत आहेत. कोप म्हणजे क्रोध, राग. मागे मी तुला षड्रिपू सांगितले, त्यातलाच आहे. अतिरागाने आपली बुद्धी भ्रष्ट होते. आपण नक्की काय करत आहोत याचेही भान आपल्याला असत नाही. त्यासाठीच समर्थ इथे आरोपणा हा शब्द वापरत आहेत. आरोपणा म्हणजे राग. क्रोध आपल्या ताब्यात असायला हवा. खरं तर मनाविरुद्ध झालं की आपल्याला राग येतो. आवडत नसलेली भाजी आईने पानात वाढली की आला राग. आता मोबाईलवरचे गेम नको असं म्हणाली की आला राग. खेळू नको सत्ता, जरा अभ्यासाचं बघ असं सांगितलं की राग येतो. मग कधी कधी वस्तूंची आदळपट होते, फेकाफेकीही होते. आईवरचा राग आता या वस्तू नाही तर क्वचित धाकट्या भावंडांवरही निघतो. खरं तर मोठ्यांचे बरोबर असते. आपल्या चांगल्यासाठीच आई वडील रागवतात. अशा वेळी शांत डोक्याने विचार केला तर मोठ्यांचे पटते, पण विचार करण्याएवढे डोके शांत नसते हेच खरे. म्हणूनच समर्थ सांगतात, रागावर आपले नियंत्रण हवे. मग आता हे रागावर नियंत्रण आणायचे कसे? तर समर्थ पुढे सांगतात, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. म्हणजेच संत सज्जनांच्या सहवासात राहिल्याने, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवल्याने, तसे वागल्याने आपली ही वृत्ती हळूहळू शांत होत जाते. राग येतो पण तो वरवरचा असतो. गोंदवलेकर महाराजांची एक गोष्ट सांगतात. कुठल्याशा वादात महाराज त्यांच्याच एका नातलगावर थोडे चिडतात, रागवतात. ते पाहून महाराजांच्या सगळ्या शिष्यांना नवलच वाटते. एरवी इतके शांत असणारे आपले सद्गुरू आज रागावले कसे? त्यांनी तसे महाराजांना विचारले सुद्धा. त्यावर महाराज म्हणाले, अरे बाबांनो, व्यवहारातला तो राग आजपर्यंत गेलेला नाहीये, वरवरचा आहे. नाटकात एखादा नट राजाची भूमिका करतो, पण व्यवहारात तो राजा असतो का? नाही ना. व्यवहारात तो साधा माणूसच असतो. तसाच हा माझा राग. तो राग डोक्यातही नाही गेला आणि अंगातही नाही उतरला. हे असे रागावर नियंत्रण असावे, तो ताब्यात असावा, असे समर्थ सांगतात. संतांच्या संगतीत राहणे म्हणजे ते सांगतात तसं वागण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी आपला विवेक सतत जागा ठेवायला लागेल. सदाचाराने वागावे लागेल. माणसाचे वागणे हा खूपदा त्याचा स्वभावही असतो किंवा भोवतालच्या वातावरणाचा तो परिणामही असू शकतो. एक महाभारतातली गोष्ट सांगते, ऐक. कसल्याशा प्रसंगानिमित्त कौरव, पांडव, श्रीकृष्णासह बरेच आप्त म्हणजे नातलग आणि शेजारच्या राज्यातले काही राजे मंडळी एकत्र जमलेले असतात. जेवणाच्या पंक्ती बसलेल्या असतात. गप्पा गोष्टी करत, हास्य विनोद करत सर्वजण पंचपक्वान्नांचा आस्वाद घेत असतात. इतक्यात श्रीकृष्णाच्या मनात येतं आणि तो दुर्योधनाला म्हणतो, या पंक्तीतून जरा फिरून ये आणि सज्जन माणसं किती आहेत ते जरा मोजून बघून ये. श्रीकृष्णानेच सांगितलं, त्यामुळे दुर्योधन जातो, फिरतो पंक्तीत आणि येऊन सांगतो, छे, इथं एकही सज्जन माणूस नाही. सगळ्यांमध्ये दुर्गुण अगदी ठासून भरले आहेत. श्रीकृष्ण गालातल्या गालात हसतात आणि आता युधिष्ठिराला सांगतात, धर्मराजा, तू फिरून ये आता पंक्तीतून आणि दुर्जन माणसं, वाईट माणसं किती आहेत ते मोज बरं जरा. आता युधिष्ठिर फिरतो पंक्तीतून, पण त्याला एकही वाईट माणूस दिसतच नाही. त्याला सगळी माणसं चांगली दिसतात. तसं तो सांगतो श्रीकृष्णांना. आता सगळ्यांना कृष्णाचा डाव काय आहे ते कळते. ज्याची तशी वृत्ती किंवा स्वभाव तसेच जग त्याला दिसते. दुर्योधन अतिशय दुष्ट, त्यामुळे त्याला चांगलं काही दिसलंच नाही. आणि या उलट युधिष्ठिर म्हणजे सज्जनपणाचे मूर्तिमंत आदर्श उदाहरण, त्याला वाईट काहीच दिसलं नाही. आपण ज्या रंगाचा गॉगल घालू त्या रंगाचेच हे जग आपल्याला दिसते. त्यासाठी चांगला गॉगल घालायला हवा. विवेक करूनच चांगलं घेऊन वाईट टाकायला हवं. म्हणूनच दृष्टी बदलावी असं सगळे संत सांगत आहे.
कापूस मुळात पांढऱ्या रंगाचा असतो, पण त्याला जो रंग लावू त्या रंगाचं वस्त्र विणलं जातं. पाण्याचंही तसंच आहे. जो रंग घालू तसा रंग आणि ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार पाण्याला आला असं दिसतं ना. त्यासाठीच वाईटाची संगत सोडून सज्जनाची संगत धरावी, तरच आपली प्रगती होईल असं समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.